ग्रॅव्हिटेशन फोर्स हे फक्त मास असलेल्या पार्टिकलवर लागते. जसं आपल्याला मास आहे, ह्या चेअरला मास आहे, ठीक आहे, गोट्याला मास आहे, ठीक आहे. ज्याला मास म्हणजे वजन, ज्याला वजन असते त्याच्यावरच ग्रॅव्हिटेशन फोर्स अप्लाय होतो. आणि ज्याला वजन नसते त्याला, जसं की हा धुवाचा कणाला वजन राहत नाही म्हणून ते वरती उडतात. त्यानंतर तुम्हाला हा एक प्रश्न पडला असेल की आपल्याला मास आहे तर मग आपण ते खाली जायला पाहिजे, कारण की अर्थ हे आपल्याला टुवर्ड सेंटर खिचताय. मग आपण ते खाली जायला पाहिजे, मग आपण का खाली जात नाही? तर त्याचं रिझन हे आहे की बघा, हे अर्थ आहे, आपण इथे उभा आहोत, अर्थ हा आपल्याला असा अट्रॅक्ट करतो, ठीक आहे. पण ॲटमॉस्फिअर जे हवा आहे ते आपल्याला अशी अट्रॅक्ट करत आहे. आणि याचा फोर्स, ग्रॅव्हिटेशनचा फोर्स आणि ॲटमॉस्फिअरचा फोर्स हा सारखा असतो, म्हणून आपण ते स्टेबल आहोत. नाहीतर आपण आता समजून जर अर्थचा फोर्स जास्त झाला तर आपण खाली जाऊ, आणि जर ॲटमॉस्फिअरचा फोर्स जास्त झाला तर आपण वर उडू, ठीक आहे. जसं की तुम्ही बघितलं असाल की भूकंप बघितला, भूकंप, तर भूकंपाच्या वेळेस काय होते की गाड्या वगैरे जे आहे ते सगळे उडून येते, झाडं वगैरे, झुडपं वगैरे. तर का उडून येते? कारण की बघा, भूकंप असा येतो तर तेव्हा काय होते, ॲटमॉस्फिअरची जी फोर्स आहे तो जास्त असतो म्हणून तो उडून येतो ग्रॅव्हिटेशन फोर्सपेक्षा. एखाद्या वेळेस जर ग्रॅव्हिटेशन फोर्स हा जास्त झाला तर आपण खाली जातो. थँक्यू.